चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण त्याच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी पाहिली रणरागिणी। नगरसेविका सौ नयना निलेश जाधव मध्यरात्री धावल्या नागरिकांच्या मदतीला। प्रभाग क्रमांक 26 मधील म्हाडा परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली। पांजरापोळ येथील मोकळ्या जागेतील पावसाचे पाणी म्हाडा परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। रात्री 12:30 वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश जाधव आणि नगरसेविका सौ नयना निलेश जाधव यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली। माहिती मिळताच वेळेचे भान न ठेवता निलेश जाधव आणि सौ नयना निलेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। विशेष कौतुकाची बाब म्हणजे नगरसेविका सौ नयना जाधव यांनी भर पावसात नागरिकांच्या मदतीसाठी स्वतः पुढाकार घेतला। त्यांनी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच घराच्या छतावर जाऊन पाण्याच्या प्रवाहाची पाहणी केली। नागरिकांच्या अडचणीची माहिती त्यांनी तातडीने महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिली। नागरिकांच्या घरात शिरणारे पाणी तातडीने बाहेर काढण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन पांजरापोळ परिसरातील भिंतीचा काही भाग पाडून पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली। त्यामुळे नागरिकांच्या घरात शिरणारे पाणी वाहून गेले आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। या निर्णयाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले। आज सकाळी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी करण्यात आली। नागरिकांच्या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले। प्रभागातील नागरिक हे माझे कुटुंब आहे या भावनेतून नगरसेविका सौ नयना निलेश जाधव यांनी नागरिकांची विचारपूस केली। तसेच अडचणीत सापडलेल्या नागरिकांना भोजनाची व्यवस्था करून देत त्यांना धीर दिला। नागरिकांच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नगरसेविका सौ नयना निलेश जाधव यांच्या या तत्पर कृतीतून नागरिकांना प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा अनुभव आला। मध्यरात्रीच्या वेळी नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात त्यांनी आपल्या कार्यतत्परतेची आणि निर्णयक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये रात्री 11 वाजेपासून जे पाण्याचा फ्लो सुरू झाला तो डायरेक्ट लोकांच्या घरांमधून वाहू लागलं ते पाणी। त्यावेळेला ही सिच्युएशन बघता रात्री फोन आले आणि लगेचच आम्ही या इथे आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला इथली सिच्युएशन बघितली, इथली परिस्थिती बघितली, त्यावेळेला लक्षात आलं की लोकांच्या घरांमधून पाणी वाहू लागले। अक्षरशः लहान मुलं, माणसं रात्रभर घराच्या बाहेर उभ्या असल्या कारणामुळे आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही लगेचच पांजरपोळला न विचारता आम्ही ती भिंत फोडून पांजरपोळमधलं पाणी कसं बाहेर काढता येईल, पांजरपोळच्या त्या क्षेत्रातलं पाणी कसं बाहेर काढता येईल याकडे लक्ष देऊन रात्री प्रायव्हेट JCB बोलून आम्ही ते पांजरपोळची भिंत काढून ते पाणी त्या पाण्याला एक वाट मोकळी करून दिली आहे। आणि ज्या वेळेला इथली सिच्युएशन बघता आज ह्या लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक नाही किंवा त्यांना जेवणाची काही व्यवस्था नाही हे बघितल्यावर आम्ही लगेचच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन मी दिलेलं आहे आणि नक्कीच थोड्याच वेळात त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा होऊन जाईल अशी आता ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। रात्री 2 वाजेपर्यंत आपण काम करीत होतो, नेमका तो प्रसंग काय होता? रात्रीचा प्रसंग ज्या वेळेला फोन आला आणि बायांचा ओरडण्याचा आवाज आला, ताई आम्हाला वाचवा, आमच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यावेळेला मात्र अगदी धस्स झालं आणि लगेचच आम्ही इकडे म्हाडामध्ये येऊन ज्या वेळेला इथली सिच्युएशन बघितली आणि लगेचच डिसिजन घेतला की ही भिंत पाडायची आणि ही भिंत पाडून आपण हा पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यायचा। आणि ज्या वेळेला ते मार्ग मोकळा केल्यानंतर त्यानंतर पाण्यामध्ये भरपूर फरक पडला। पण आम्हाला वाटत होतं की प्रशासनाने पण ज्या वेळेला विभागीय अधिकारी असतील त्यांनी पण सहकार्य केलं आणि ज्या वेळेला आम्ही ही सिच्युएशन सगळी बघितली की जे लोकांच्या घरांमधलं पाणी जे परत वाहून येते त्या पाण्याला थोडासा एक आळा बसला, ते पाणी थोडं कमी झालं, पण अजूनही ते पाणी वाहतच आहे। सध्याची सिच्युएशन बघता इथे आता डेप्युटी आलेले विभागीय अधिकारी आले, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि आपण ते तिथलं पाणी काढून देण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि तसेच इथल्या सर्व लोकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण करत आहोत। विभागीय अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? विभागीय अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलं की आपण तिथे मोठा पाईप टाकून ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून देऊ, ड्रेनेज मध्ये टाकून देऊ, ते पाणी आपण लवकरात लवकर काढण्याची व्यवस्था करू।
असं मला विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. आज काही अधिकाऱ्यांची चर्चा पण आहे, त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? आज जी काही अधिकाऱ्यांची चर्चा आहे तर आपल्या म्हाडाच्या भागाबद्दल ते विषय वरच्या लेवलला ते मांडणार आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आपण ह्या पाण्याला वगैरे कसा आळा बसवता येईल किंवा बाकीच्या कशा सुविधा पुरवता येईल ते आपण नक्कीच बघू. मागील महिन्यात पण तुम्ही याच ठिकाणी येऊन पाहणी केली होती, मात्र तो प्रश्न सुटलेला नाही. आता नागरिकांना काय सांगाल तुम्ही? नाही, मागच्या वेळेला जो आली होती आणि पाहणी केली तर म्हाडाचं जे काही काम चालू होतं, म्हाडाच्या लोकांनी जे बांधकाम चालू आहे त्या लोकांनी आणि इकडचे घरं पण म्हाडाचे असल्या कारणाने तिकडचे घरंही म्हाडाचे असल्या कारणामुळे त्या लोकांनी मला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला ड्रेनेज लाईन टाकून देतो, पावसाळी गटर आम्ही तुम्हाला टाकून देतो. तर त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काम पूर्णपणे बजावलेलं आहे. आता फक्त अपेक्षा आहे ती पांजरपोळवाल्या लोकांकडनं की त्यांनी त्यांचं पूर्ण जे काही आहे पाणी जे काही लोकांच्या घरांमध्ये जाऊन राहिलेले त्या गोष्टीला आळा बसवावा आणि जेणेकरून आम्हाला आमच्या नागरिकांचं जीवन सुखमय व्हावं हीच आम्ही आता अपेक्षा करतोय सध्याच्या स्थितीत. आणि सध्याच्या सिच्युएशनला बघता त्यांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सगळी बैठक आता आहे आणि ते अग्रवाल साहेब ह्या गोष्टीचं निश्चितच माहिती घेऊन ते जिल्हाधिकाऱ्यांना कळवणार आहे आणि ह्या गोष्टीचे अपडेट ते आम्हाला थोड्याच वेळात देत आहेत. ताई, शेवटचा प्रश्न, पांजरपोरच्या लोकांशी काही संपर्क झालाय का? रात्री ज्यावेळेला कॉल करत होतो त्यावेळेला कोणी फोन उचलला नाही, पण आत्ता सकाळी ज्यावेळेला कॉल केला तर ते आले आणि त्यांना सगळी सिच्युएशन दाखवली. मग त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. आमचं सहकार्य तर नेहमीच आहे, शेवटी आम्हाला भिंत तोडावी लागली ह्या सगळ्या गोष्टी बघता आणि नक्कीच आपण तिथे मग एक वाट मोकळी करून दिली आहे. चेंबरमध्ये ते पाणी सोडून दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी आता कमी होत आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.